गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल महाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवार कोल्हापूर. इराणीकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जन आता या ठिकाणी सुरू आहे. तर या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे निर्माल्य कलशाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर यामध्ये जे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जो काही निर्माल्य असेल तो या ठिकाणी या प्रतिष्ठानतर्फे संकलित केला जात आहे. आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. एकंदरीतच तुमच्या प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य जे काय आहे ते तुम्ही संकलित केलं जात आहे आणि याचा वापर तुम्ही कसा करताय काय? आम्ही काय केलंय, एक खड्डा मारलेला 20x20चा 5 फुटाचा. त्याच्यामध्ये परवा गणेश घरगुती गणपती झालं त्याचं पण आम्ही 12 गावामध्ये केलेलं आहे. ते टाकलेलं आहे. त्याच्यावर आता मातीचं आच्छादन केलंय. परत आज जो दिवसभरातला होणार आहे सगळा गणपती कुटुंब संपेपर्यंत तो सगळा कचरा आम्ही संकलित करणार आहोत. त्याचं असं वर्गीकरण करणार, प्लास्टिक वेगळं, फुलं हे वेगळं आणि जे पुजणार आहे त्याचं विघटन होणार आहे ते आम्ही ते गोळा करतोय. त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं 4-5 महिन्यात खत झालं तिथे आम्ही ज्योतिबावर झाडे लावलेले आहेत 1800. त्या झाडं लावलेल्या त्या झाडासाठी या खताचा आम्ही वापर करतोय. त्याच्यामुळे काय आपल्या पाण्याचं प्रदूषण थांबलेलं आहे आणि हे आता असा उपक्रम ऑल महाराष्ट्र बाहेर पण गणेश चतुर्थी जिथं आहे तिथं त्या ठिकाणी सगळीकडे चालू आहे. किती वर्ष झालं तुम्ही हा उपक्रम राबवत आहे आणि किती जण सदस्य आहेत काय? आता कसं झालंय, आता आपल्या इथं जी संख्या आहे 5,000 संख्या जी आहे, जी आता जेवढी प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार इथे वेळ देतात. तुम्ही स्वतःच्या खर्चाने येतात, स्वतः डबे घेऊन येतात आणि प्रत्येकजण आपल्या येणं श्री सेवाही करत असतात. किती वर्ष झालं तुम्ही राबवत आहे? आम्ही आता कोरोनाच्या अगोदरपासून कोल्हापुरात आता जवळ 6-7 वर्ष झाली चालू आहे कोल्हापूरमध्ये आणि तसं ग्रामीण भागामध्ये ते समर्थ बैठक जिथं जिथं आपली कार्य चालू आहे त्या ठिकाणी हे सगळं कार्य चालू आहे. आताच आपल्यासोबत होते नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य आणि आपण जाणून घेतलं होतं की या प्रतिष्ठानतर्फे गेले 7 वर्ष जे काही सार्वजनिक असो किंवा घरगुती गणेश मंडळाचं विसर्जन केलं जातं त्याचं निर्माल्याचं संकलन करून ते ठिकठिकाणी वृक्षारोपण केले आहेत आणि त्या वृक्षारोपणासाठी ह्याचा वापर केला जातो. कॅमेरामन नाचा तसा अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.